नमस्कार मंडळी, मी सुधीर एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज आहे आमचा एक क्रिकेट टुर्नामेंट। तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ त्याचाच रिलेटेडच होणार आहे। तर पाहत राहा व्हिडिओ मध्ये काय काय होतंय। अल्पेश जोशी यांचे धन्यवाद। असंच काम करत राहा मंडळासाठी। अभिजित पाष्टे लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहायचंय। एकाने आणायची गोष्ट चार चार जण घेऊन येत आहेत, त्याबद्दल पण धन्यवाद। मंडळ आभारी आहे तुमचा। निलेश पाष्टे, दीपक तरल कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहायचंय। लवकरात लवकर पहिल्यांदाच नवीन स्टेज बांधलाय आपण, त्या स्टेजचा अनावरण करणार आहेत आपले गावचे गावकर। तर बघूया आता हा व्हिडिओ, आणि आता सर्व उद्घाटन समारंभ पण सुरू होणार आहे। तर आता बघूया आपण सर्व, आणि पूर्ण दिवसभरच्या मॅच आणि पूर्ण अपडेटच्या व्लॉग मध्ये असतील। आता बघूया, इकडे सर्व मुलं जमा पाहू शकता तुम्ही। आणि हा आपला अप्पू आहे, आणि हे आपल्या गावचे जेवढे, आणि या ट्रॉफ्या आणि मुलं आपल्या वाडीतील सर्व सुरू आहे। उद्घाटन करतायत आपल्या वाडीतील वाडी प्रमुख चंद्रकांत पाठक। सर्व मुलांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आपण त्या स्टेजचं उद्घाटन करतोय। आपले माननीय चंद्रकांत महादेव पाठक यांच्या हस्ते रिबीन कापून आपण या स्टेजचं उद्घाटन करतोय। आणि सर्व मुलांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करतो। आणि ते उद्घाटन झालेलं आहे गावकऱ्यांच्या हस्ते। तर आता स्टेजचं अनावरण झालंय माननीय श्री चंद्रकांत पाठक यांच्या हस्ते। तर कृपया त्यांनी झालेलं आहे स्टेजचं अनावरण। स्टेजचं तर उद्घाटन झालेलं आहे। आता आपल्या टुर्नामेंटचं उद्घाटन करूया। इकडे हे बघू शकता तुम्ही, आपल्या वाडीतले सर्व मुलं इथे आलेली आहेत। आणि ही आपली पीच असणार आहे। आपली विकेट आहे सिमेंट पीच, सिमेंट विकेट असते। आणि ही आपल्या वाडीतले मुलं सर्व, आणि हे इथे आता होय होय हे सर्व वाडीतली मुलं आपल्या। त्याप्रमाणे आता आपण उद्घाटन करून घेतोय आपल्या वाडीतील गावचा टुर्नामेंट उद्घाटन होत आहे। सर्व मुलांनी लाईन मध्ये उभं राहायचंय। प्रमाणे आता इथे उद्घाटन होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अगरबत्ती आणलं पुढे पान घ्या। आईनाचं पान घेऊन नाही एकटीच ना। आणि आपल्या टुर्नामेंटचे फोटोग्राफर प्रथमेश तेरवणकर। समोर समोर पुढे ते उद्घाटन होत आहे आपलं। सागर अगरबत्ती जय गणपती बाप्पा उद्घाटन झालेलं आहे आपलं, आणि ते उद्घाटन सुरू आहे आता गावकऱ्यांच्या हस्ते। आणि आपल्या गावकऱ्यांना इथे बॅटिंग तर पाहूया। चंद्रकांत महादेव पाठक सलामीला आलेला आहे, त्याने त्याला गोलंदाजी करतायत सिद्धांत पाचशे। वा कट लागले, फटका मारला होता परंतु बॅटची कडा लावून घेत आहेत। पुन्हा एकदा त्यांना संधी देत आहेत। बघूया षटकार मारतात काय, सुंदर फटका 4 रन्स। महादेव पाठक यांच्या। आणि आता आपल्या वाडीतील मला वाटतं ग्रामस्थ घेवडे आलेले आहेत। आगमन झालेलं आहे क्रिकेट संघाच्या वतीने, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता एक उत्कृष्ट फलंदाज राजापूर तालुक्यामध्ये
गाजलेले असे फलंदाज तेव्हा कदम व त्यांचा संघ इथे उपस्थित झालेला आहे. चला आता बघूया निर्मादेवी क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचे स्वागत कृपया करून आपण मध्ये येऊन काय अप्पू बॉल टाकतं रे. व्यवस्था चांगल्या प्रकारे आपल्या वाडीतील मुले सर्व चांगल्या प्रकारे इथे पाण्याची व्यवस्था करतात. जाऊ दे काय सिद्धू बॉल टाकत रे. सर्व मुलांनी इथे टवेलमध्ये यायचं आहे. आणि पाका टवेलमध्ये येऊन छान, कृपया छान, करून छान. आपण कुठे सुद्धा आणि अशा तऱ्हेने आपला उद्घाटन पूर्ण झालेलं आहे उद्घाटन. आणि आतापासून मॅचला सुरुवात होतील. सर्व संघ तर आलेले आहेत, आता सुरुवात होतील. आणि आपले दळारीचे कार्यकर्ते प्रवीण घेवडे उर्फ पप्प्या घेवडे खास मॅच साठी मुंबईवरून आले आहेत. समालोचक अशी काही वैयक्तिक पारितोषिक आणि आजच्या टुर्नामेंट साठीच्या या आपल्या ट्रॉफ्या लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहायचे. वैयक्तिक पारितोषिक पण खूप वाडीतील सर्व ग्रामस्थांनी लवकरात लवकर 10 आणि इथे पहिलीच मॅच खरोखर पहिला सामना बारसो आणि कोण आहे रे? मडगुरवाडी बारसो आणि मजेशीर मडगुरवाडी. बघायला भेटणार आहे. तर बारसो संघाने किती धावा मारल्या रे? 20 धावा. 12 चेंडूंनी 10 धावांची गरज चेंडूत 10 पाहिजे. मडगुरवाडी या संघाला. आणि आमचं दुकान पण आलंय तिकडे अन्नाचं षटक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक बनायला तो. आणि आपलं वडापावचं दुकान आहे इकडे. पाहूया आता आई बसले वडापावच्या दुकानात आणि गरमागरम वड्या आल्या. तिकडे पाव आहे आणि अन्नू आहे दुकानदार आणि आई बसली आहे वडापावच्या दुकानात. अजून आपल्याकडे दुकान आहेत. हे वडापावचं दुकान आणि इकडे आणि पुन्हा एकदा थंडाचं दुकान आहे. संघाची धावसंख्या झाली. थंडाचं दुकान आहे आपल्याकडे. दाखवा काय काय भेटतंय. 8 चेंडू हे 7 सर्व धावा. लिंबू सरबत ऑरेंज सरबत. हे किशोर पाष्टे यांचं दुकान आहे. सामना गेला तर आणि इकडे बसले दोन्ही संघांकडे आपल्याला आणि आपल्या नाही रोहित यांचा जे आपल्या वाडीतले ग्रामस्थ आहेत. सरबत लिंबू सरबत हे पाहिजे. खूप गरमी वगैरे होतं म्हणून इकडे फ्रेश लिंबू सरबत. आणि हे त्यांचे ओनर धावांचं लक्ष ठेवलं होतं मडगुरवाडी या ओनर संघाला. ते आहेत पण हे छोटे ओनर. आणि अजूनही इकडे 10 धावांची लिंबू सरबत गरज आहे. मिळतो आपल्याला. तिसऱ्या मस्त षटकाच्या मनात थंडगार लिंबू सरबत. आणि आता अशा टुर्नामेंट भरवली की मेन सपोर्ट लागतो तो या जे असं बॉल गेला की लगेचच ग्राउंड मध्ये घेऊन येतात. आणि इकडे बघू शकता आपण कल्पेश. ऊन खूप आहे तरी पण इकडे बसलेत उन्हामध्ये आपली मुलं. आणि यांचा सपोर्टमुळे अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट सफल होतात. आणि असेच तुम्ही पाहू शकता हे असे बाउंड्री वरती बसून आहेत आणि असेच आपली बसली आहेत इकडे. आता दाखवतो तुम्हाला एक एक कसे बसलेत सर्व. इकडे बसलाय अजून कोण आहे इकडे. हा बसलाय बघा इथे. म्हणजे कसं हेच द्यायचं. हा बघा इथे बसलाय सूरज. तिकडे 2 मुलं बसली आहेत. अशी सर्व बाउंड्री सुंदर आहे. राहुल म्हणजे कोकणामध्ये कशी ग्राउंड असतात तुम्हाला माहितीच असतात असे. पण हे पूर्ण प्लेन ग्राउंड आहे. अभिजित पुजारी फलंदाजीसाठी आलाय. आणि आता ही मुलं आपली बाउंड्री लाईन वरची. आर्यन आहे इथे, पंकज आहे. थकले आहेत मुलं, ऊन खूप लागलं. तसं पण आज उलगवणीचं चिकन खाऊन आलेले आहेत खाली. एकदम चांगले तरतरीत आहेत आज. टेन्शन नाही. आणि पहिल्या दिवशीचे सामने संपलेले आहेत आणि बीसीसी नेरके टीम फायनलला गेलेली आहे. आता बघूया दुसऱ्या दिवशी. आणि आता हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सामने खूप छान झाले आजच्या दिवसातले. जास्त काही शूट करता आलं नाही तरी पण काय शूट केलं ते तुम्हाला दाखवू. आता दुसरा दिवस नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया. बाय बाय. खूप मेहनत करतात. अक्षय जोशी आता घेऊन जाताना इकडे विजय नाना आहे. आणि पहिला दिवस संपलाय.